बघा मित्रांनो, आता धूळ घेतली जाते आणि ती मारली जाणार ते म्हणजे होळीवरती, आणि अशी सांगता केली जाते ते म्हणजे धूळवड करून ह्या शिगमोत्सवाची. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मंडळी, तर इकडे शिगमोत्सवाचं वातावरण आहे आणि बघता बघता शिगमोत्सव संपत सुद्धा आला. आणि काही ठिकाणी 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 15 दिवसाचा सुद्धा शिगमोत्सव असतो. त्यामध्ये शबई मागण्याची एक प्रथा असते, त्याचबरोबर खेळ वगैरे म्हणजे गोमूचे खेळ वगैरे काढण्याची प्रथा वगैरे असते. आणि आज आमच्या गावातला आज शिगमोत्सवाचा शेवटचा दिवस आहे, तो म्हणजे 5वा दिवस. आणि 5व्या दिवशी धुळवड वगैरे असते. ही धुळवड वगैरे काय असणार हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिला आपण ग्रामदेवतेच्या मंदिरमध्ये जाणार आहोत, तेजश्रीचं दर्शन वगैरे घेणार आहोत. शिगमोत्सवाची सांगता ही कशी केली जाते ही मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मंडळी, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला असेच कोणत्यातील नवीन व्हिडिओ म्हणजे चॅनलच्या माध्यमातून नक्की तुम्हाला चालवलेली परंपरा तुम्हाला बघता येणार. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मंदिराकडे जाऊया आणि बघूया काय धुळवड ही प्रथा काय असते. म्हणजे आता आपण आहोत ते म्हणजे श्रीदेव वेताळ मंदिराच्या परिसरामध्ये. दोन्ही राटीची जी काही मानकरी आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत. आपण रोमटा येणार आहेत. इथे रोमटा आल्यानंतर इथली जी काही प्रथा आहे ती या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. आणि आता आपण रोमटा कुठून येत आहेत ते बघूया. ते बघा रोंबाट येते, ते खरड्यामधून रोंबाट येते बघा. तर मंडळी, हे जे कलश आपल्याला दिसत आहेत ना श्रीच्या चरणी, हे सर्व 12-5 मानकरी, 3 मानकरी आठीचे हे सर्व कलश आहेत, म्हणजे मानाचे कलश आहे. आणि जेवढे आपल्या गावामध्ये जेवढे मंदिर आहेत ना त्यांची थोडक्यात भेट होणार आहे.
ते जातील सर्व देवतांच्या भेटीला. आणि आता 12-5 मानकरी सर्व आतमध्ये आहेत, तर ते सुद्धा त्यांची सुद्धा ती सेम प्रथा असणार आहे. बघा मित्रांनो, आता धूळ घेतली जाते आणि ती मारली जाणार ते म्हणजे होळीवरती. आणि अशी सांगता केली जाते ते म्हणजे धूळवड करून ह्या शिगमोत्सवाची. म्हणजे आता 3 मानकर राटीची जी काय प्रथा होती ती या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात 12-5 मानकर राटीची जी काही सेम प्रथा असणार आहे. सर्वजण आता धूळ घेतील, काय काय जण दगड वर घेतील जे होळीवरती मारले जाणार आहेत.
ते जेवढे तोरण आहेत ना ते तेवढे सोडले जाणार आणि ज्यांचे मानपान आहेत ना ते त्यांना दिलं जाणार आहेत आणि ह्या जे शिमगोत्सवाची सांगता केली जाणार आहे. आजपासून बॉब मारी श्रीहरी रे. आता मंडळी सर्व हे आता श्री देवरवनाथ मंदिरच्या इथे जाणार आहेत आणि तिथे जाऊन श्रीचं दर्शन वगैरे घेऊन या सर्व देवदेवतांचे जेवढे आहेत ना तेवढं सर्वांचं आता दर्शन घेतलं जाणार आहे. अशा प्रकारे आमच्या गावचा जो शिमगोत्सव होता तो 5 दिवसाचा याची सांगता आहे आजच्या दिवशी करण्यात आली. ते म्हणजे धुळवड वगैरे काय असते हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. त्याचबरोबर दोन्ही राटीची जी काही सर्व ग्रामस्थ मानकरी एकत्र येऊन या ठिकाणी प्रत्येकाने आपापली जी काही प्रथा आहे त्या या होळीच्या ठिकाणी पार पडली, त्याचबरोबर श्रीच्या ठिकाणी पार पडली. आणि आता सर्वजण आमच्या गावामध्ये जी गाव होळी वगैरे आहे त्यांची सर्व भेट वगैरे घेणार, श्रीदेवी सातेरीची देवीची भेट वगैरे घेणार आणि सर्व देवांची भेट वगैरे घेऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या गावचा जो काही शिमगोत्सव आहे तो या ठिकाणी त्याची सांगता केली जाणार आहे. आणि आजपासून आमच्या गावामध्ये कोणीही खेळे म्हणा किंवा जी सोंग वगैरे घेऊन फिरतात किंवा शबई मारण्याची जी काय प्रथा आहे ती या ठिकाणी आजच्याच ठिकाणी ही पूर्णपणे संपन्न झालेली आहे. उद्याच्या दिवसावरती आपल्याला कोणी दिसणार नाही. आणि अशी एक मित्रांनो आमच्या गावची एक प्रथा होती ती या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेली आहे. तर म्हणजे असा या एक व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर तुम्हाला अशीच गावाकडे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलच्या मध्ये नक्कीच तुम्हाला बघता येणार आहे. चला तर मित्रांनो भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.